नमस्कार, माझे नाव युवराज कैलास सोनवणे. माझ्या शाळेचे नाव श्री योगेश्वरी नूतन विद्यालय अंबाजोगाई मंदिर विभाग. तर आज मी तुम्हाला भाज्या व फळांच्या सालीपासून कंपोस्ट खत तयार करणे ह्याची माहिती व हे कसं तयार करायचं हे सांगणार आहे. ह्या उरलेल्या भाज्या आणि फळांची सालटी मी ह्या माठात टाकत आहे. यानंतर मी हे सर्व हलवून घेत आहे व ह्यात थोडेसे पाणी टाकत आहे. या बादलीमध्ये हे झाडांसाठी खूप पोषक असते. आता आपण हे झाडांसाठी या बादलीमध्ये टाकून घेऊया. आता हे आपण झाडांना टाकूया. नैसर्गिक खत वापरल्याने कृत्रिम खताचा नैसर्गिक खत वापरल्याने रासायनिक खताचा वापर कमी होतो. फुलेही सुंदर येतात. या कंपोस्टमुळे माती अधिक सुपीक होते, झाडाची वाढ चांगली होते आणि फळे आणि फुलेही चांगली येतात. त्याचबरोबर कचरा कमी होतो आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाटही लागते. मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पर्यावरणाचे रक्षण होते व फळेही खायला भेटतात. ह्याच्यामुळे कचरा जाळण्याची गरज नाही व प्रदूषणही होत नाही.